बुलढाणा येथे सरकारी पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले। गेल्या 2 दिवसापासून अनेक शेतकरी उपाशीपोटी आणि उन्हात तासनतास रांगेत उभे होते। मात्र आज दुपारी सुमारे 11च्या सुमारास नंबर आल्यानंतर हे डिझेल संपले असे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे। सध्या शेती मशागतीची कामे वेगाने सुरू असून ट्रॅक्टरसाठी डिझेल अत्यावश्यक आहे आणि अशा परिस्थितीत शेतकरी तब्बल 30 किलोमीटर अंतरावरून ट्रॅक्टर घेऊन बुलढाणा येथील सरकारी पेट्रोल पंपावर आले होते। काहींनी 2 दिवसापासून रांगेत मुक्काम केला होता। मात्र इतका त्रास सहन करूनही डिझेल न मिळाल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली। डिझेल अभावी शेतीची कामे खोळंबली असून पेरणीपूर्व मशागतीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। शासनाकडून इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात ग्रामीण भागात वेगळेच चित्र दिसत आहे, अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली। दरम्यान पेट्रोल पंपावर अचानक डिझेल संपल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रशासनाने तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। शेतीच्या हंगामात अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने शासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत